सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना आजच्या म्हणण्याकरता देवाचे वचन लूककृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय वचने 37 ते 40. लूककृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय वचने 37 ते 40. तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. प्रभूचा धन्यवाद हो. या सकाळच्या समय प्रभूचं वचन आमच्यामध्ये आहे आणि प्रभूचं वचन म्हणतंय, जर तुम्ही गप्प राहिला तर धोंडे ओरडतील. आज आम्ही प्रभूची स्तुती करण्यासाठी लाजतो का? परमेश्वराचं गौरव व महिमा करण्यासाठी आम्ही मागे सरतो काय? जर आम्ही सरत आहो या मागे जात आहो तर प्रभू आज आम्हाला चेतावणी देत आहे. जर आम्ही गप्प राहू तर धोंडे ओरडणार. परमेश्वर मला आणि तुम्हाला संधी देत आहे की आम्ही त्याची महिमा करावी, त्याच्या नावाला उंचवावे आणि त्याला महिमा मंडित परमेश्वर, जो सनातन देव, सर्वशक्तिमान परमेश्वर, त्याची महिमा व त्याची आराधना आमच्या जीवनातून सदैव व्हावी ही त्याची इच्छा आहे. चला तर आपण देवाची महिमा व स्तुती त्याच्या चरणाजवळ येऊन त्याला नमन करून करूया, प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्हाला तुझ्या सत्याचा प्रकाश दाखव. तुझ्या पवित्र आत्म्याच्या शक्तीने आम्हाला समजून घेण्यास आणि जीवनात आचरण करण्यास मदत कर.
तुझ्या शब्दांचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला प्रेरणा दे आणि त्यानुसार जीवन जगण्यासाठी साहस दे. आमच्या सर्व कामामध्ये तुझी महिमा हो. हे परमेश्वरा, मला तुझ्या विश्वास आणि तुझ्या शब्दांचा गाढा अभ्यास करण्यासाठी उत्साह दे. माझे मन तुझ्या ज्ञानाने आणि तुझ्या सत्याने उजळून टाक. तुझ्या प्रेमाने आणि तुझ्या कृपेने माझ्या जीवनाला मार्गदर्शन कर. माझे पाय तुझ्या मार्गावर स्थिर ठेव आणि माझ्या हृदयाला तुझ्या सेवेत निष्ठावान बनव. हे परमेश्वरा, माझ्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात तुझी महिमा हो. प्रभू, आज जे कोणी दुःखी आहेत, जे निराश आहे, आज त्यांची तू भेट घे. त्यांना तू स्पर्श कर. त्यांच्या मनाला स्फूर्तीने भर. त्यांचं हिम्मत आणि त्यांचा धाडस तू हो. प्रभू, जे कोणी चिंतेत आहे, त्यांची चिंता मिटव. त्यांना स्फूर्तीने भरून त्यांना शक्ती दे आणि त्यांचं जीवन तुझ्या गौरवाला उपयोग करून घे. आमचा धारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा, अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा. सटाणे सम नाही, काही थोडा हात नाही, कार्य जे मिळाले ते महान आहे, कार्य जे मिळाले ते महान आहे. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. 10 माणूस पावतील, आशीर्वाद मिळवितील. हात पुढे करील तो धन्य आहे, हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.